घरावर सोलर सिस्टीम लावून सामान्य माणसाचा किती फायदा होतो हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा नाशिकला आपण आलोय। सातभाई साहेब आहेत, त्यांनी 6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवली, ज्यामध्ये 11 450 वॉटचे मोनोपर खापकट पॅनल्स आहेत। लूम सोलरची ही सोलर सिस्टीम असून त्यांच्याकडे 4 फ्लॅट्स आहेत, ज्यामध्ये 4 फ्रीज, 6 फॅन्स, 12 LED लाईट असून त्यांच्याकडे एक पाण्याची मोटर देखील आहे। सातभाई साहेबांचं त्या ठिकाणी MSCBमध्ये ते काम करत होते। त्यांनी PM सूर्यघर योजनेची जी काय प्रक्रिया आहे ती देखील सांगितलेली आहे। PM सूर्यघर योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर याविषयी देखील माहिती आहे। सबसिडी कशी मिळवायची याविषयी देखील डिटेल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पाहत रहा। लाईट बिलाच्या चिंतेतून मुक्ती मिळवायची तर सोलर सिस्टीम घरावर बसवणं हा आज मी तिला सर्वात चांगला पर्याय आहे, पण तो बसवायला खर्च भरपूर येतो ही शंका आज सगळीकडे उपलब्ध आहे। पण आत्ताच आपल्या भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी जी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची जी काय घोषणा केली त्या अंतर्गत प्रचंड मोठी सबसिडी याच्यावर मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि मग खर्चाचा प्रश्न संपला, पण इतर शंका देखील अजून आहेतच की याचा जो परफॉर्मन्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, तर याच्यावर क्लॅरिटी येण्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्रभर लोकांच्या मुलाखती यामध्ये घेतलेल्या आहेत। तर आज आपण पुन्हा एकदा नाशिकमधील जेल रोड या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपल्याबरोबर इथे एक 6 किलोवॅटची एक सोलर सिस्टीम बसवलेली आहे लूम सोलर कंपनीची, तर त्याचे ओनर आपल्याबरोबर अवेलेबल आहेत। तर त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत। फार त्यांनी सर्च केलेला आहे, फार विचारपूर्वक हा निर्णय घेऊन ही सोलर सिस्टीम बसवलेली आहे। तर त्यांचा कसा एक्सपिरियन्स राहिला, कशी चौकशी केली याविषयी आपण माहिती घेऊयात। तर सगळ्यात प्रथम सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। तर सगळ्यात आधी तुमचा नाव आणि परिचय आमच्या व्ह्युअर्सला सांगा। माझं नाव आनंद विठोबा सातभाई। अच्छा, राहणार जेल रोड, सातभाई नगर, नाशिक। ओके, ही किती किलोवॅटची सोलर सिस्टीम आहे? 6 किलोवॅटची। ओके, बरं, काय प्रॉब्लेम येत होता तुमच्याकडे, का बसवण्याची गरज पडली तुम्हाला? बिलामुळं। अच्छा, म्हणजे बिल जास्त येत होतं? जास्त येतं। अच्छा, काय उपकरण वापरता आपण घरामध्ये? कारण साधारण TV, फ्रीज, वॉशिंग मशीन। ओके, मग इतकी 6 किलोवॅट म्हणजे मोठं काही अजून दुसरं काही आहे का? फ्लॅट्स वगैरे आपले रेंट नाही असं काही आहे का? तसं काही नाही। ओके, मी MSCBला कामाला होतो। ओके, हां, मला वन टाइम पैसे भेटले, पेन्शन कमी आहे आणि कमी पेन्शन मध्ये हे लाईट बिल भरणं हे करणं ते परवडणार नाही। ओके, त्याच्यामुळे मी सोलर टाकून घेतलं। अच्छा, म्हणजे भविष्याचा विचार करून तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली। ओके, तर आता याला खर्च किती लागला याच्याकडे आपण येणारच आहोत, पण याआधी आता ही लूम सोलर कंपनीची सोलर सिस्टीम आहे। मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत आणि आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये कामाला होते, म्हणजे तुम्हाला याच्याविषयी बरंचसं माहिती असेल। तर मग तुम्ही हीच कंपनी का निवडली किंवा तुम्ही कशा पद्धतीनं सर्च केलं, माहिती घेतली त्याविषयी थोडंसं? सर्च केल्यानंतर लूम कंपनी चांगली आहे। अच्छा, त्याच्यामुळे तेच पॅनल घेतले। अच्छा, म्हणजे कुठून समजलं तुम्हाला? आसपास कुठं बसवलेले आहेत का? आमच्या नातेवाईकडे बसवलेले। हां हां हां, सोनांनीच काम केलेलं आहे। ओके, चालतंय, म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्ही माहिती घेतली आणि त्यानंतर तुम्ही ते बसवलं। ओके, तर आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे बसवण्यासाठी किती खर्च आला तुम्हाला? 3.5 लाख रुपये। 3.5। ओके, याच्यामध्ये काही सबसिडीला वगैरे काही तुम्ही अप्लाय केलं, एखादी सबसिडी मिळाली का तुम्हाला? नाही, अजूनपर्यंत नाही। अच्छा, ओके, तर आपले जे सोलर सिस्टीमचे जे ओनर आहेत तर त्यांनी आपल्याला त्याच्यात थोडेविषयी ब्रीफ माहिती दिलेली आहे, पण त्याच्या तांत्रिक बाबींविषयी जाणून घेण्यासाठी आपल्याकडे लूम सोलरचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर डीलर जे सोनवणे साहेब आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये। तर आपण इथे 6 किलोवॅटची सिस्टीम बसवली, पण हे किती किलोवॅटचे पॅनल आहे, त्याचं जनरेशन किती, युनिट्स किती तयार होतील त्याविषयी थोडं तांत्रिक बाबी सांगा। आमचे कस्टमर आहेत आनंद सातभाई, आपण त्यांच्याकडे 6 किलोवॅटची सिस्टम इन्स्टॉलेशन केलेली आहे। यामध्ये आपण त्यांना लूम कंपनीचे मोनोपर खापकट 550 वॅटपेक्षा पॅनल बसवलेले, टोटल पॅनल 11 पॅनल आहेत। ओके, 6 किलोवॅटच्या सिस्टममध्ये त्यांना पर डे जनरेशन होतं साधारण एक 24 ते 25 युनिटपर्यंत। आणि महिन्याला साधारणपणे म्हणजे एक हिशोब केला आपण, मंथली त्यांना 720 ते 750 युनिटपर्यंत जनरेशन भेटतं। ओके, 6 किलोवॅटच्या सिस्टममध्ये कमीत कमी त्यांचं एक साधारण 7,500 ते 8,500 हजारापर्यंत तर लाईट बिल जे आहे ते पूर्णपणे झिरो होईल। हो, अच्छा, बरं, आता याची वॉरंटी वगैरे काय असते लूम सोलर पॅनलची? तर लूम सोलर जे आहे ती एक इंडियन कंपनी आहेत, हरियाणा बेस्ड कंपनी आहे, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहेत। पॅनलची वॉरंटी जी आहे ती 10 वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी आहे, 15 वर्षाची परफॉर्मन्स वॉरंटी आहे। ओके, हो,
अच्छा. त्यानंतर याला मेंटेनन्स वगैरे कशा पद्धतीचं लागतो पुढे चालून काय? सोलर सिस्टमला मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स सिस्टम आहे. यामध्ये प्रायमरी मेंटेनन्स जे आहे ते सोलर पॅनलची क्लिनिंग, ओके. जी डस्ट वगैरे पॅनलवरती जमा होते, साधारण 1 महिन्यातून किंवा 1 महिन्यातून तुम्ही तो पॅनल क्लीन केला तर तुम्हाला इफिशियन्सी चांगली भेटते, त्याच्यातून जनरेशन पण चांगलं होतं. ओके. आता त्यानंतर आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आत्ताच एक घोषणा झाली PM सूर्यघर योजनेची, तर त्याविषयी आम्हाला थोडंसं डिटेल सांगा भाऊ. कशी पात्रता असते, काय कितीपर्यंत आपल्याला सबसिडी मिळते पर किलोवॅट, त्याविषयी थोडं. PM सूर्यघर योजनेमध्ये गव्हर्नमेंट साधारण मिडल क्लास कुटुंबासाठी योजना चांगली आहे. 1 ते 3 किलोवॅटपर्यंत सबसिडी गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. त्याच्यामध्ये प्रथम जे 1 ते 2 किलोवॅट आहे ते प्रति किलोवॅट 30,000 रुपये पर किलोवॅटच्या हिशोबाने आहे. ओके. आणि पुढच्या 1 किलोवॅटसाठी 18,000 रुपये, म्हणजे 3 किलोवॅटला तुम्हाला 78,000 सबसिडी गव्हर्नमेंट देते. 3 किलोवॅटसाठी 78,000 सबसिडी देते. हां हां. बरं, मग याची प्रोसेस थोडक्यात सांगू शकता बा एखाद्याला जर? याच्यात प्रोसेस कसं आहे की तुम्हाला एखाद्या कस्टमरला जर सिस्टम बसवायची असेल तर त्यांनी PM सूर्यघर योजनेच्या पोर्टलवरती जाऊन अप्लाय फॉर सोलरसाठी ॲप्लिकेशन करा. तिथं ॲप्लिकेशन केल्यानंतर जे काही तिथं गोष्टी त्यांना पाहिजे पोर्टलवरती ती सर्व माहिती तिथं अपलोड करा. त्याच्यानंतर वेंडर चॉईस आहे, तुम्हाला इम्पॅनल वेंडर तिथं सिलेक्ट करायचा आहे. ओके. तुम्ही तो वेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो डाटा आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा ॲड्रेस, तो सर्व डाटा त्या वेंडरला जातो. तिकडनं मग वेंडर तुम्हाला संपर्क तुमच्याशी साधतील. ते संपर्क केल्यानंतर त्यांची साईट व्हिजिट होईल. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमचं लाईट बिल चेक केलं जाईल. तुमच्या लोकेशनवरती सिस्टम कुठं बसाल त्याची माहिती सर्व देतील तुम्हाला. तिथं तुमचं वायरिंग, अर्थिंग, स्ट्रक्चर, इन्व्हर्टरचं लोकेशन, या सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला कोटेशन देतील ते. त्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू होती. पुढची प्रोसेस सर्व वेंडरच करत होतो. सबसिडीपर्यंत तुम्हाला ते वेंडरचं काम आहे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये कंपनीपेक्षा वेंडरचं काम जास्त आहे याच्यामध्ये. हो. ओके. तर मग आता आपण ज्या काही दिवसाभरामध्ये आज आपण भरपूर मुलाखती घेतल्या, तर त्यामध्ये भाऊ एक सबसिडी ज्या मिळाल्या होत्या, तर काही एकदम जुन्या याच्यामध्ये ज्या मिळाल्या होत्या भाऊ, तर जुनं काय सिस्टम होतं भाऊ सबसिडीचं? जुनं जे सिस्टम होती ती प्रति किलोवॅट सुरुवातीला जी होती ती 18,000 रुपये पर किलोवॅट होते. फेज 1 मध्ये ते नॅशनल रूफटॉप सोलर पोर्टल होतं. त्याला आता PM सूर्यघरमध्ये मर्ज करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये 3 किलोवॅट जे मिडल क्लास फॅमिली आहे त्यांच्यासाठी ती सबसिडी वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे पहिले 2 किलोवॅटसाठी प्रति किलोवॅट 30,000 रुपये आणि नंतर एक सिंगल किलोवॅटला 18,000, असे 3 किलोवॅटला 78,000. अच्छा. बरं, आता म्हणजे मिडल क्लास म्हणजे काही आपली इन्कमची काही पात्रता कसं? त्याच्यामध्ये तशी पात्रता काही नाही आहे, इन्कम वगैरेची पात्रता नाही आहे. तुम्ही म्हणजे कुठे कुणीही लावू शकता. पण साधारण एक मध्यमवर्गीय जे कुटुंब आहे त्यांना साधारण लाईट बिल येतं 2,500-3,000 रुपये. तर त्यांना काय होतं की 2,500-3,000 रुपयासाठी 1.5-2 लाख रुपये खर्च करणं पॉसिबल नव्हतं. बरं. म्हणून गव्हर्नमेंटने सबसिडी दिल्यामुळे आता 3 किलोवॅटची सिस्टमची कॉस्ट 2 लाख रुपये जाते. त्याच्यात 78,000 सबसिडी भेटते गव्हर्नमेंट कस्टमरला. तर तुम्हाला साधारण 1,22,000 ते तेवढं तर त्यांना करू शकतात. ते परवडण्यासारखं आहे. ओके. आणि याची वॉरंटी 25 वर्ष असल्यामुळं 3,000चं बिल म्हणजे वर्षाचं तुमचं जवळजवळ 36,000 ते 40,000चं बिल कॅल्क्युलेशन झालं. साधारण तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे 3 वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट रिटर्न होऊन जाते. पॅनलची वॉरंटी जी आहे ती 25 वर्षाची आहे. म्हणजे पुढचे जवळजवळ 22 वर्ष तुम्हाला लाईट फ्री हे तुमचं. अच्छा. आता एक कायम प्रश्न विचारतात लोक की बाबा जे युनिट शिल्लक राहतात न वापरले गेले वगैरे, ठीक आहे आपण पुढे चालून ते यूज करू शकतो. बरोबर. पण झालेच नाही तर काय करायचं त्याचं? आता याच्यामध्ये काय होतं की 3 किलोवॅटची सिस्टम तुम्ही इन्स्टॉल केली, तुमचं जनरेशन झालं ते 350 युनिट, तुमचा मंथली वापर झाला 200 युनिटचा. तर 150 युनिटचं जे तुमचं ॲक्सेस इलेक्ट्रिसिटी आहे ती तुमची नेट मीटरिंगद्वारे MSEBला जाणार आणि ते तुमच्या तिथं त्या अकाउंटला तुमची बँक म्हणून तिथं जमा राहील क्रेडिटला. त्यानंतर ते पूर्ण वर्षभर क्रेडिट डेबिट चालू राहणार तुमचं बँकेसारखं. आणि मार्च टू मार्चला तुमचं क्लिअरन्स होतं. तिथं मार्चला तुमचं पूर्ण सेटअप क्लिअर होतं. 2 रुपये 55 पैशांनी तुम्हाला ते सेटअप देतं MSEB. अच्छा, म्हणजे त्याचे पैसे मिळतात 2 रुपये कॅश मध्ये नाही देत, ते मीटरमध्ये तुमच्या लाईट बिलात क्रेडिट करतात. ओके. अच्छा, म्हणजे पुढल्या वर्षासाठी मार्च नंतर तुमचं पुन्हा मग क्लिअरन्स 0 पासून स्टार्ट होतं. पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत तुम्हाला क्रेडिट डेबिट चालू राहील. अच्छा, म्हणजे इथं हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की ते काय असं 0 होत नाही भाऊ, गेले ते गेले भाऊ, असं काय होत नाही. अच्छा, तर कॉम्पेन्सेशन त्याचंही मिळतंय. म्हणजे एका दृष्टीने आपणही जनरेशन करून बाकीच्यांनाही त्या ठिकाणी देतोय भाऊ, असं त्याच्यामध्ये होत आहे. तर मग बाकी व्ह्युअर्सला काय सांगाल भाऊ तुम्ही? योजनेअंतर्गत आता फार सोपं झालंय, खर्चही कमी झालाय, बसवणं पॉसिबल होऊ शकतं भाऊ. म्हणजे तर कसं होतं की टार्गेट भरपूर मोठं आहे गव्हर्नमेंटचं. 1 करोड लोकांना सोलर बसून द्यायचं PM मोदींनी हे केलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी फंड पण 75,000 करोडचं फंड रिझर्व्ह पण केलेलं आहे. आणि त्याला चांगला प्रतिसादही भेटतोय लोकांकडनं. कारण कामं काय होतं याच्यामध्ये स्किल वेल्डर महत्त्वाचे आहे
की स्क्रीन वेंडर तुम्हाला जर प्रॉपर लो इन्स्टॉलेशनवाले असतील तर नुसतं काम करायचं, याच्यामध्ये कस्टमरने पण थोडंसं एक पेशन्स ठेवून काम करायला पाहिजे की 4 लोक काम करतायत, त्याचं आम्हाला कोटेशन स्वस्तात आलं, मग तो कुठल्या ग्रेडचे पॅनल वापरतोय, त्याच्यात वायरची ग्रेड काय आहे, स्ट्रक्चरची ग्रेड काय आहे, तुमच्या सिस्टमची वॉरंटी 25 वर्षाची आहे, त्या 25 वर्षाच्या हिशोबाने तुमचं स्ट्रक्चर पण तेवढं मजबूत पाहिजे. आणि मुळातच हा एक प्रोजेक्ट आहे भाऊ, एखादी वस्तू नाही, त्याच्यामुळे किंमत व्हॅरी होऊ शकते. बऱ्याच वेळा काय लोक म्हणतात की इथे किंमत सांगतो आपण आणि आमच्या तिकडे तेवढ्यात मिळत नाही भाऊ. भरपूर गोष्टी आहे त्याच्यामध्ये, कारण काय नुसते पॅनल लावले म्हणजे सिस्टमने चालू होत तुमची, तुम्हाला त्याच्याबरोबर तुमचं वायरिंग, डिझायनिंग, इन्स्टॉलेशन, त्यानंतर बाकीचं तुमचं इन्व्हर्टरची कॅपॅसिटी. बरेच इन्स्टॉलेशन वाले काय करतात की तुमची सिस्टम 3 किलोवॅटची आहे, इन्व्हर्टर तुम्हाला 2 किलोवॅटचे टाकून देतात, कारण 30% ओव्हरलोडिंग चालतं म्हणतात. अच्छा. पण तो हे म्हणजे एक पार्ट त्याच्यातून काढून टाका, कारण त्या सिस्टम तुमची कंटिन्यू लोडवरती चालते ती. त्यामुळे तुम्हाला पुढे कुठेतरी जाऊन भविष्यामध्ये तुम्हाला जनरेशनला प्रॉब्लेम येणार, कुठे शॉर्ट सर्किटने वायरिंगला प्रॉब्लेम येणार. म्हणून प्रॉपर सिस्टम डिझाईनिंग करा, प्रॉपर तुम्ही प्राईज हे करा, आणि सिस्टम तुम्ही जर प्रॉपर बसवली तर तुम्हाला आउटपुटही प्रॉपर भेटतं. अच्छा, ठीक आहे सर, धन्यवाद, तुम्ही चांगली माहिती दिली. आभार आहे.